नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण ग्रामसेवकमधील तांत्रिक प्रश्नावरील भाग 5 बघणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे कोणते यंत्र चुंबकीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरले जाते? ऑप्शन आहे पिझोमीटर, जिओफोन, लायसीमीटर, मॅग्नेटोमीटर. काय याचे उत्तर? मॅग्नेटोमीटर. हे यंत्र चुंबकीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरले जाते, मॅग्नेटोमीटर. नंतरचा प्रश्न, व्यापार चक्रातील विस्तार व संकोच यांचे लाटांसारखे बदल म्हणजे काय? म्हणजे व्यापार चक्र आहे आपलं, त्यामध्ये जो विस्तार होतो कधी संकोच होतो, म्हणजे कधी भाव वाढ होते, कधी कमी होऊन जाते, तर त्या लाटांसारखे बदल जे होतात त्याला काय म्हणतात? चक्रीय परिवर्तन, हंगामी चढ-उतार, प्रदीर्घकालीन प्रवृत्ती की आकस्मिक बदल. काय म्हणतात त्याला? चक्रीय परिवर्तन असे म्हणतात. नंतरचा प्रश्न बघूया. संकरित बीजोत्पादन घेताना नर व मादी एवढीचे योग्य प्रमाण ठेवावे लागते. त्यानुसार ज्वारी व बाजरीसाठी अनुक्रमे किती नर व मादी एवढीचे प्रमाण असावे? जे आपण संकरित बीजोत्पादन घेतो त्यामध्ये नर आणि मादीचं आपण अंतर ठेवत असतो, तर त्यानुसार नर मादीचं जर आपल्याला ज्वारी बाजरीचं पीक घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण किती ठेवायचं? ऑप्शन आहे 4:2 व 2:16, 2:3, 2:14, 2:4, 2:16 आणि 2:5, 2:10. काय याचं योग्य उत्तर? याचं उत्तर आहे 2:4, 2:16 एवढं ज्वारी व बाजरीचं नर मादीच्या ओढीचं प्रमाण असावे. नंतरचा प्रश्न, लायसीमीटर हे उपकरण कशाचे मोजमाप करण्याकरिता वापरतात? बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, वातावरणाचा दाब. कशासाठी वापरतात? तर बाष्पोत्सर्जन याकरिता लायसीमीटर हे उपकरण मोजमाप करण्यासाठी वापरतात. नंतरचा प्रश्न आहे, गॅट करारानुसार कृषी माल कोठे निर्यात करता येईल? विकसनशील देशांना, विकसित देशांना, मागास देशांना की जगातील कोणत्याही देशांना? उत्तर काय? जगातील कोणत्याही देशांना गॅट करारानुसार कृषी माल निर्यात करता येईल. मेंढी सुधार प्रकल्प कोठे आहे? जळगाव, पाडेगाव, राहुरी, सोलापूर. मेंढी सुधार प्रकल्प हा पाडेगाव येथे आहे. कोणत्या विभागामार्फत मोकळी जागा, सार्वजनिक आणि खाजगी जागेत लोकांच्या सहभागातून झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो? शेती, वनीकरण, सामाजिक वनीकरण आणि सिंचन. तर याचं योग्य उत्तर आहे सामाजिक वनीकरण. या विभागामार्फत मोकळी जागा, सार्वजनिक आणि खाजगी जागेत लोकांच्या सहभागातून झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो, सामाजिक वनीकरण विभागाद्वारे. नंतरचा प्रश्न, एकूण जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे? जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा हा 4.43, 5.43, 6.75 की 7.75%. किती टक्के? 5.75% आहे. महाराष्ट्र शासनाच्या फलोद्यान विकास योजनेत वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी फळबाग क्षेत्राची कमाल मर्यादा किती आहे? अर्धा हेक्टर, 1 हेक्टर, 2 हेक्टर, 4 हेक्टर किती आहे? महाराष्ट्र शासनाच्या फलोद्यान विकास योजनेत वैयक्तिक शेतकऱ्यासाठी फळबाग क्षेत्राची कमाल मर्यादा ही 4 हेक्टर एवढी आहे. नंतरचा प्रश्न आहे, पुना अंजीर ही जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात लावली जाते? पुना अंजीर ही महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, हरियाणा कोणत्या राज्यात लावतात? पुना अंजीर ही जात प्रामुख्याने महाराष्ट्रात लावली जाते. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलसिंचन प्रकल्पांची संख्या सर्वात कमी आहे? लघु जलसिंचन प्रकल्प, मध्यम जलसिंचन प्रकल्प, मोठे जलसिंचन प्रकल्प की उपसा जलसिंचन प्रकल्प. तर महाराष्ट्रात मोठ्या जलसिंचन प्रकल्पांची संख्या सर्वात कमी आहे. आम्ल जमिनीची निर्मिती कोणत्या पाऊसमानात होते? जास्त, कमी, मध्यम, अत्यंत कमी. आम्ल जमिनीची निर्मिती सहसा जास्त पावसाच्या प्रदेशातच होत असते. नाग अळी, लिफ्ट मायनरची अळी कोणत्या रंगाची असते? हिरव्या, काळ्या, लाल, पिवळ्या
कोणत्या रंगाची असते? ती पिवळ्या रंगाची असते नागडी. 8 साली ऊसाची पाण्याची एकूण गरज किती हेक्टर सेंटीमीटर एवढी असते? 210, 250, 300, 400. तर 8 साली जी ऊसाची आहे पाण्याची गरज ती 300 हेक्टर सेंटीमीटर एवढी असते. कोकणात खालीलपैकी कोणता मासा भातशेतीवरील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात? जिताडा, गवत्या, तिलापिया, सायप्रिन्सर. कोणता? जिताडा हा मासा भातशेतीवरील मत्स्य संवर्धनासाठी कोकणात योग्य मानतात. रोपे तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारची रानबांधणी करतात? गादी वाफे, सरी वरंबा, सारा, सपाट वाफे. तर रोपे तयार करण्याकरिता गादी वाफे या प्रकारचे रानबांधणी करतात. कॅश क्रेडिटमुळे शेतकऱ्यांना काय उपलब्ध होऊ शकते? भांडवल, निविष्ठा, पैसा व निविष्ठा, मानसन्मान. हे कॅश क्रेडिटमुळे फक्त भांडवल शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. दुधातील कोणता पदार्थ काढण्यासाठी सेंट्रिफ्युगल मशीन वापरतात? स्निग्धांश, प्रथिने, पाणी, तूप. तर दुधातील स्निग्धांश पदार्थ काढण्यासाठी सेंट्रिफ्युगल मशीन वापरतात. खालीलपैकी कोणता वृक्ष पानगळीचा आहे? गुलमोहर, सुरू, अशोक, निलगिरी. कोणता आहे? गुलमोहर हा वृक्ष पानगळीचा आहे. जनावरांपासून दूध काढल्यानंतर लवकरात लवकर किती अंश सेल्सिअस पर्यंत थंड करावे? 4 अंश, 5 अंश, 10 अंश की 37 अंश. किती अंश? 37 अंश सेल्सिअस पर्यंत थंड करावे. पिकांना पाट पद्धतीने दिलेल्या पाण्यापैकी किती टक्के पाणी उपयोगी पडते? 25%, 50%, 60%, 75%. तर ते 75% पाणी हे पाट पद्धतीने दिल्याने उपयोगी पडते. 1962 साली नेमलेल्या स. गो. बर्वे आयोगाने किती तालुके आवर्षण प्रवण म्हणून जाहीर केले? 40, 45, 55, 72. 1962 साली जे स. गो. बर्वे आयोग नेमला होता त्यांनी 45 तालुके आवर्षण प्रवण म्हणून जाहीर केले होते. महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षेत्रापैकी विहिरीखालील सिंचन क्षेत्र कोणत्या विभागात सर्वात जास्त आहे? पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सिंचन क्षेत्रापैकी विहिरीखालील सिंचन क्षेत्र सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात अभियांत्रिकी संशोधन संस्थेची स्थापना कधी आणि कुठे करण्यात आली? औरंगाबाद 1981, नाशिक 1959, पुणे 1984, सातारा 1980. कुठे करण्यात आली? नाशिक येथे 1959ला महाराष्ट्रात अभियांत्रिकी संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. बैलांची कोणती देखणी व चपळ जात शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे? गीर, लाल सिंधी, खिल्लार, काँक्रेज. तर ती आहे खिल्लार. खिल्लार ही बैलांची देखणी आणि चपळ जात शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. सारे पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह किती लिटर प्रति सेकंद एवढा असतो? 1, 2, 4, 5, 6. सारे पद्धतीत पाण्याचा प्रवाह 2 लिटर प्रति सेकंद. 2 लिटर प्रति सेकंद एवढा सारे पद्धतीने पाण्याचा प्रवाह असतो. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या मध्याला सरासरी किती मिलीमीटर पाऊस पडतो? 400, 1600, 4000, 6000. सह्याद्रीच्या मध्याला 6000 एवढा सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो. पाणलोट क्षेत्र विकास ही संकल्पना राबविल्यास नेमके काय घडू शकते? उत्पादन आणि उत्पादकता वाढणारच आहे. खतांचा वापर वाढून उत्पादन वाढेल. नक्कीच. बागायत क्षेत्रही वाढेल. म्हणजे वरील सर्व पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना राबविल्यास हे सर्व घडून येऊ शकते. ग्रामपातळीवर स्थानिक साधनसामुग्री व जागेचा अभ्यास करून पाणी अडविणे आणि अशा पाण्याचा वापर संरक्षित पाणी देण्यासाठी करणे हा कोणत्या योजनेचा गाभा आहे?
ग्राम पातळीवर स्थानिक साधनसामग्री आणि जागा याचा अभ्यास करून पाणी अडवायचं आणि अशा पाण्याचा वापर संरक्षित पाणी देण्यासाठी करणे. ही योजना कोणती आहे? लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, पाणी पंचायत, वाल्मी आणि GSDA. तर कोणतीही पाणी पंचायत योजना आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाने दुधाच्या दराविषयी सुचविलेली 2 ऑक्सिस पद्धत कशावर आधारित आहे? ही पद्धत फॅट आणि SNF या पद्धतीवर आधारित आहे. 2 ऑक्सिस पद्धत ही फॅट आणि SNF याच्यावर आधारित आहे. राज्यातील सर्वात जुनी दुग्धशाळा कोणती? सर्वांनाच माहीत आहे, आरे. गोठवलेले वीर्य शीतपेटीत दीर्घकाळ जतन करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग केला जातो? कार्बन डायऑक्साईड, द्रवरूप नायट्रोजन, नायट्रोजन आणि अ आणि प. गोठवलेलं वीर्य शीतपेटीत दीर्घकाळ जतन करण्यासाठी, ते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग केला जातो. चक्री चराई म्हणजे काय? जनावरांना चक्राकार पद्धतीने फिरून चारणे, जनावरांना क्रमाक्रमाने चारणे, गावरांचे भाग पाडून चांगल्या गवत वाढलेल्या भागात पाळीपाळीने चराई करणे आणि वरील सर्व. त्याचं योग्य उत्तर आहे गावरांचे भाग पाडून चांगल्या गवत वाढलेल्या भागात पाळीपाळीने चराई करणे म्हणजे चक्री चराई होय. कारल्याची कोणती प्रसिद्ध जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली? हिमानी, हिमांगी, हिरकणी, वैशाली. कोणती कारल्याची जात आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली? हिरकणी. बेला दिवाणी कशाची जात आहे? चिकू, आंबा, पपई, केळी. बेला दिवाणी ही चिकू या पिकाची जात आहे. महाराष्ट्रात कांद्याची प्रसिद्ध जात कोणती? उसा सफेद, N242, N53 यापैकी नाही. तर महाराष्ट्रात N53 ही कांद्याची प्रसिद्ध जात आहे. रूट नॉट निमॅटोडचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये कशाची लागवड करावी? मिरची, वांगी, झेंडू, टोमॅटो. रूट नॉट निमॅटोडचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये झेंडू या पिकाची लागवड करावी. गेंडा भुंगा कोणत्या फळावर येतो? बटाटा, कांदा, फ्लावर, कोबी. गेंडा भुंगा हा कोबी या फूल म्हणजे भाजीपाल्यावर किंवा फळावर येतो. नारळाच्या बानवली या जातीस कोणत्या नावाने ओळखतात? वेस्ट कोस्ट स्टॉल, प्रताप, ऑरेंज डार्क, सिंगापूर TXD. कोणते? बानवली या जातीला कोणत्या नावाने ओळखतात? तर वेस्ट कोस्ट स्टॉल. वेस्ट कोस्ट स्टॉल या नावाने बानवली या नारळाच्या जातीला ओळखतात. थॉम्सन सीडलेस या द्राक्षाच्या जातीमध्ये साखरेचे प्रमाण किती टक्के असते? 20 ते 12%, 12 ते 18%, 20 ते 20% आणि 24 ते 25%. किती टक्के असते? 12 ते 18%. थॉम्सन सीडलेस या द्राक्षाच्या जातीमध्ये साखरेचे प्रमाण असते. खट्टा बहार व मिठा बहार कोणत्या फळ पिकामध्ये असतो? द्राक्ष, मोसंबी, पेरू, अंजीर. खट्टा बहार व मिठा बहार हे कोणत्या पिकामध्ये असतो? अंजीर या फळ पिकामध्ये असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले ग्रामसेवक भरतीचे तांत्रिक प्रश्न 5. आज खूप घाई झालेली आहे, त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये लवकर घेण्याचा प्रयत्न केला मी.